नमस्कार. नवीन कस्टमर येणं ही नॉर्थ दिशेचं गुण आहे, पण आहे तो कस्टमर टिकून ठेवणं हे साऊथ आणि साऊथ वेस्ट दिशेचा गुण आहे. जर समजा तुमचा साऊथ वेस्ट दिशा इम्बॅलन्स असेल तर जुन्या कस्टमर सोबत जे रिलेशन खराब होतं किंवा ते दोघांचे संबंध खराब होतात. अशीच एक केस स्टडी तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये एका टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये व्हिजिटला गेलो होतो. तर त्यांचा प्रॉब्लेम असा होता की पहिला मला कस्टमर बोलवून काम देत होते, पण आता कस्टमर मला विचारत पण नाही आणि माझं नाव पण थोडं खराब झाल्यासारखं झाले असं त्यांचं मत होतं. पण हे केव्हा झालं, जेव्हा त्यांनी दुसरं युनिट टाकलं तेव्हा जे त्यांची साऊथ दिशा होती तेव्हा त्यांची साऊथला एंट्री होती. साऊथची एंट्री चांगली असते, पण त्या साऊथच्या एंट्रीचा जो दरवाजा आहे त्याला त्यांनी ब्ल्यू कलर दिला होता, निळा कलर, ते वॉटर एलिमेंट आला. आणि साऊथ वेस्टला त्यांनी अशी मशीन ठेवली होती जी कट करायची, कापड बारीक बारीक धागे कट करायचे. त्यामुळे काय झालं, साऊथ आणि त्यात त्या मशीनचा कलर पण ग्रीन होता. अर्थ एलिमेंटमध्ये ग्रीन कलर ब्राऊन कलर चालत नाही, त्यामुळे तुमचा साऊथ वेस्ट इम्बॅलन्स होतो, त्यामुळं संबंध खराब होतात. मग आता इंडस्ट्रीमध्ये असेल तर तुमच्या कस्टमर सोबत, तुमच्या सप्लायर सोबत तुमचे संबंध खराब होऊन तुमच्या बिझनेसमध्ये थोडं प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळं बिझनेसमध्ये आपल्या इंडस्ट्री लेवलला साऊथ वेस्ट आणि साऊथ दिशा तुमचं नाव मोठं करतं, फेम देतं, रिकग्नायझेशन देतं तुमच्या नावाला. त्यामुळं ह्या झोनमध्ये इम्बॅलन्स असेल तर काढाल.